बरोबर. हरे नमः. श्री वादिराजाचार्य कृष्णाचार्य वरखेडकर यांच्या प्रवचनांच्या मालिकेतील श्रीमदानंद तीर्थ भगवत पादाचार्य प्रणीतम श्रीमद भगवत गीता भाष्यम द्वितीयोध्याय श्लोक 41. देवं नारायणं नत्वा सर्वदोषविवर्जितं पूर्णं गुरुंश्चान् गीतार्थं वक्ष्यामि देहितम्। नष्टधर्मज्ञानलोककृपालुभिर्ब्रह्मरुद्रेन्द्रादिविरर्चितो ज्ञानप्रदर्शनाय भगवान् दासो आवत्ता तस्य इष्टानिष्टप्राप्तिपरिहार साधन आदर्शनात् वेदार्थाज्ञानाच्च संसारे क्लिश्यमाणानां वेदानधिकारिणां स्त्रीशूद्रादीनां धर्मज्ञान द्वारा मोक्षो वेद कृपालु सर्ववेदार्थोपगृहीतां तदनुक्त केवल ईश्वर ज्ञान दृष्टार्थ युक्तांच सर्व प्राणिनाम् अवगाह्य अनवगाह्य रूपां केवल भगवत स्वरूप परोक्षार्थं महाभारतभूमितामधी कृपत धृतराष्ट्रोवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे संवेदायुक्त्वा मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संशय। भगवानुवाच अनुच्चानन्नुशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च एषा ते अभिहिता साङ्ख्ये बुद्धियोगे द्विमांशो बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबन्धं प्रहरति इहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्। व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनन्दन बहुशाखा ह्यनन्ताश्च बुद्धयो अव्यवसायिनः। योगे इमां बुद्धिं शृणु इत्युक्तम्। आधी सांख्याबद्दल सांगितलं, योग विषयाबद्दल सांगतो आता। इमां बुद्धिं शृणु, बुद्धी आहे। बह्वयो हि बुद्धयो मतभेदात् अनेक बुद्धी आहेत। मत सगळे अनेक प्रकारचे असतात। पिंडे पिंडे मतिर्भिन्ना म्हणलं जातं। तत् कथम एकत्र निष्ठां करोमि इत्यतः। मग तसं असताना अनेक लोक अनेक गोष्टी सांगत असताना एके ठिकाणी मी माझं निष्ठा कशी ठेवावी सांगा बरं। पण त्याच्यासाठी सांगितलं व्यवसायात का बुद्धी एकेह कुरुनंदन बहुशाखा ह्यनन्ताश्च बुद्धयो अव्यवसायी सम्यक् युक्तिनिर्णीतानां मतानां ऐक्यमेव इत्यर्थः। व्यवसायात्मिका शब्दाचा अर्थ काय? चांगल्या रीतीने युक्तीने निर्णय लावलेले जे मत असतात की नाही ते मत श्रेष्ठ आहे। तसा सांगणारे जितके लोक असतील ते सगळ्यांचा एकच विषय, अभिप्राय एकच असतो। जर अवैदिकानि मतान्य अव्यवसायात्मकानि तर अवैदिक जितके मत आहेत, वैदिक नसलेले जितके काही मत आहेत ते सगळे अव्यवसायात्मक म्हणतात। वैदिक जे मत असतात की नाही, वेदविहित असणारे विषय गोष्टी सांगणारे ते मत मात्र एकच असत। ते बिही केचित कर्माणि सर्गादि फलांची आहुत। त्याच्यामध्ये देखील काही लोक कर्म स्वर्गादि फल देण्यासाठी असतात सांगितलेलं आहे। कर्म आपण करतो ते कशासाठी करतो? स्वर्ग इत्यादी फल प्राप्त होण्यासाठी म्हणून करतो। म्हणून ते फल कसे असतात?
याम इमाम इत्यादी हे वाक्याने सांगितलं. याम इमाम पुष्पितां वाच प्रवदन्त्य विपक्षितः अविपक्षितः वेदवादरताः पार्थ अन्यदस्तीति वादिनः. यामिमाम पुष्पितां वाचम. काही वाक्य असे असतात, पुष्प झाडाला फुलं झाल्यावर हा आले बरं का, फुलं आले बरं का, अजून ते फळ व्हावे आधी म्हणजे ते फळ म्हणजे साधारण व्हावेत, मग नंतर पिकायला पाहिजे, त्यातून तर असं आहे. यामिमाम पुष्पितां वाचम प्रवदन्ति अविपस्थित. जे विपस्थित लोक नसतात की नाही, विपस्थित म्हणजे ज्ञानी, अविपस्थित म्हणजे ते अडाणी असणारे जे लोक असतात ते वेद वादरताः पार्थ इति वादिनः. वेद वादरताः शब्दाचा अर्थ मोक्ष फलमपेक्ष स्वर्गादि पुण्ययुक्तां वाचम प्रवदन्ति. मोक्ष फलाची अपेक्षा समजून घेऊन मोक्ष फल म्हणजे मोक्ष म्हणजे स्वर्गाधिक फळ मिळतो बर का. स्वर्गाधिक पुण्य हेच मोक्ष असं समजून घेऊन काही लोक ते वाक्य बोलत असतात. ते खरं आहे म्हणून म्हणतात. वेदवादरता हा शब्दाचा अर्थ वेदवादरता पार्थ नान्यदस्ति इति वादिनः. वेदवादरता कर्मादिवाचक वेदवाद रता. कर्मादिवाचक त्या शब्दांनी कर्म असा असतो बर का, हे कर्म असतो बर का म्हणून सांगितलं असतं. कर्मादिवाचक उदाहरणार्थ त्वमेव यजेत स्वर्ग काम म्हणून असं सांगतात. त्वमेव यजेत स्वर्ग काम, ज्याला स्वर्गाची कामना असेल, इच्छा असेल त्यांनी तो याग करावा वाक्य आहे. हे सगळं वेदामध्ये सांगितलेलं वाक्य. कर्म करावं म्हणून सांगितलं ना, तर कोणतं कर्म करावं, सोमयाग नावाचं कर्म करावं म्हणून सांगतात सांगणारे असे वाक्य वेदामध्ये सांगितलेलं असेल तर आम्ही करतोच, नाही तर नाही करत असे म्हणणारे काही लोक असतात. वेदामधून जे मुखतः सांगितलेलं असते की नाही, त्या वाक्यामध्येच रती अविरती. कारण वेदामध्ये असं काही सांगितलं नाही की मोक्ष मिळण्यासाठी म्हणून हे सोमयाग इत्यादी करा, असं काही सांगितलं नाही. स्वर्ग मिळायचा असेल तर, स्वर्ग प्राप्त व्हावा अशी इच्छा असेल तर तुम्ही सोमयाग करा असं सांगितलं. म्हणून वेद वाद रता हा शब्दाचा अर्थ वेदैर्यन्मुखतः उच्यते तत्रैव रताः याचा अर्थ सांगितलं. वेदांच्या द्वारे जे मुखतः वर वर सांगितलेलं असते की नाही, मुखतः म्हणजे काय, नुसतं वर वर दिसाय पुरतं सांगितलेलं असते, त्याच्यामध्ये रता असणारे आस्था ठेवून घेतो. शब्दाचा अर्थ आस्था ठेवून घेतो. नान्यदस्ति दिवादिना, त्यामध्ये जेवढं सांगितलं आहे तेच ऐका, त्याशिवाय दुसरं काही नाही असं बोलणार आहे, त्याला म्हणतात वेदवाद. परोक्ष विषया वेदा, परोक्ष अर्थ दाखवून देणारे म्हणजे वेद असतात बरं का. परोक्ष प्रिया इव हि देवा, देवता लोक परोक्ष प्रिय असतात. परत म्हणजे आपल्या इंद्रियांच्या द्वारे न दिसणाऱ्या गोष्टी ज्या असतात त्या गोष्टींच्यावर अवलंबून किंवा त्या गोष्टींचा विचार वाटून घेऊन राहणारे देवता लोक असतात. माम विधत्ते विधत्ते माम इत्यादी वाक्य आहे. माम विधत्ते अविधत्ते माम, माझ्याबद्दल विधान दाखवतात आणि अविधान देखील करायचा प्रकार देखील ज्या ठिकाणी सांगितलं असतं की नाही. माम विधत्ते म्हणजे काय, ही विधी आहे बरं का असं सांगायचं, आणि त्याचा अविधान, त्याचा प्रक्रिया कसं करायचं काय नाही प्रक्रिया, हे जे कोणी बघत असतात त्यांना त्या सगळ्या गोष्टीला वेदवाद म्हणून इत्यादी पारोक्षेण प्रायो भगवंत वदन. त्या सगळ्या वाक्यांनी पारोक्षेण परोक्ष रीतीने भगवंताचे ध्यान करावे, भगवंताला समजून घ्यावे असं म्हणतात. म्हणून
यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्यविपश्चितः वेदवादः नान्यदस्तीति वादिनः. त्याच्याशिवाय दुसरं काही नाही असं म्हणणारे लोक असतात. कसे लोक? कामतः कामात्मानः सर्गपराः जन्म कर्म फलप्रदाः क्रिया विशेष बहुलां भोगैश्वर्यवतीं तर भोग ऐश्वर्य गतीं प्रती भोगाच्या बद्दल तर तुम्हाला कोणते कोणते भोग अनुभवायचे आहेत त्याबद्दल किंवा ऐश्वर्य प्राप्तीच्या बद्दल जे काही उपाय आहेत की नाही त्या उपायांना सगळ्यांना दाखवून देणारे असे काही वेदवाक्य आहेत. फक्त वेद काय करतात तर ते कसा मिळावा तुम्हाला काय पाहिजे कोणते भोग पाहिजे आहेत ते भोग प्राप्त करून घेण्यासाठी जे काही उपाय आहेत तेवढं सांगणारे वेद आहेत. किंवा तुम्हाला ऐश्वर्य अधिक पाहिजे असेल तर त्या ऐश्वर्य अधिक प्राप्तीसाठी कोणते कोणते उपाय आहेत हे सगळे सांगण्यासाठी म्हणून वेद प्रवृत्त झाले. रोचनार्थम परश्रुती ही वेदामध्ये फलांची श्रुती कशाला सांगितलं असं अमका फळ तुम्हाला मिळतं बरं का हे मिळतं बरं का पुत्र कामो येत पुत्रे कामे कामने म्हणून कामयष्टी म्हणून म्हणतात किंवा पुत्रेष्टी म्हणून आहे ते तुम्हाला फक्त पुत्र प्राप्त होण्याची आवश्यकता असेल म्हणजे व्हावा अशी इच्छा असेल तर तुम्ही हे करा वेद सांगतात बरं का. वेद अशाच गोष्टींना सांगतात ह्याच गोष्टींना सांगतात कामात स्वर्ग परा हा कामात्मान हा कामुक असणारे जे लोक असतात की नाही त्यांना आपली इच्छा पूर्ण व्हावी अशी इच्छा असल्याने बाळगलेले असतात की नाही ते सगळे लोक स्वर्ग परा हा स्वर्गापर्यंत त्या सगळ्या गोष्टी जन्म कर्म फलप्रद असणाऱ्या जे गोष्टी आहेत चांगला जन्म मिळावा चांगलं कर्म करावं आपण त्या कर्माचं फळ चांगलं मिळावं त्या कर्माचं फळ चांगलं ते ज्या वेदांत करू शकतो तसल्या क्रिया करावेत तसल्या क्रिया करावेत क्रिया विशेष बहुलाम भोग ऐश्वर्य भोग ऐश्वर्य इत्यादी त्याबद्दल करत असतो तत्प्राप्ती फला एव वेदा इति वदन. म्हणून काही लोक जे आहेत की नाही कर्म करणारे लोक किंवा कर्माच्या मार्गावर लागलेले लोक वेदांच्या द्वारे आमच्या आमची प्राप्ती होऊन घ्यावी आपल्याला प्राप्त पाहिजे की आमच्या गोष्टी पाहिजे सध्या गोष्टी तेषां सम्यक युक्ती निर्णयात्मिका बुद्धी ही त्या सगळ्या लोकांना चांगल्या प्रकारचा निर्णय कसा होतो त्या बुद्धीला जे आहेत की नाही ती बुद्धी कशी असते कामात्मक समाधी अवस्थेमध्ये मात्र तसली एक गोष्ट करत आहे आमचं मिळावं तमचं मिळावं अशा प्रकारचे कामना मनामध्ये बाळगून वेदांत गोष्टी आहेत हे ज्या लोकांना समाधी घ्यायची असते ते ध्यानावस्थेमध्ये राहायचं असते ते लोक त्या लोकांनी असे कामना मनामध्ये ठेवून घेऊन समाधी वगैरे करत बसू नये बरं का. समाधो समाध्यर्थे न विधीयते समाधो न विधीयते म्हणून स्वच्छ वाक्य सांगितलं आहे. भोग ऐश्वर्य प्रदत्तानां दया परचेतनां व्यवसायात्मिका बुद्धी समाधो न विधीयते. भोग ऐश्वर्य ह्यासाठी प्रदत्त झालेले जे कोणी लोक असतात की नाही आणि त्या भोगैश्वर्यापासून अपहृत चेतनान त्यांचं मन हरलेलं असतंय अपहरण केलं गेलेलं असतंय तशा लोकांनी व्यवसायात्मिक बुद्धी व्यवसायात्मिक असणारी बुद्धी व्यवहाराबद्दल व्यवहारामध्ये वापरली जाणारी तसली बुद्धी समाधी अवस्थेमध्ये करू नाही करून उपयोगाला येत नाही समाधवू न विधीयते. सम्यक आता सम्यक निर्णीतार्थानां हि ईश्वरे मनस्समाधानं सम्यक भवति. समाधी शब्दाचा अर्थ काय समाध्यर्थे न विधीयते म्हणले समाधी शब्दाचा अर्थ काय आहे दाखवलेले बघा. सम आधी आधी म्हणजे ठेवणे सम म्हणजे सम्यक चांगल्या रीतीने निर्णीतार्थानां
आपण चांगल्या रीतीने निर्णय करून ठेवलेले जे काही पदार्थ आहेत की नाही ते आहेत की नाही तर सगळ्या विषयांना कुठं ठेवावं आधी म्हणजे ठेवावं कुठं ठेवावं मनामध्ये ठेवून घ्यावं आणि त्या मनामध्ये कुठं ईश्वर त्या ईश्वराचं चिंतन करत त्या परमात्म्याबद्दल ते सगळे पदार्थांचा विषय त्या ठिकाणी ठेवावा सम्यक चांगल्या रीती मनस्समाधानम मनाते समाधानम मनस्समाधानम तिथे स्म झालेलं मनस समाधानम सम्यक भवती मन चांगल्या रीतीने ठेवणे भगवंताच्या ठिकाणी आपलं मन चांगल्या रीतीने ज्या ठिकाणी ठेवलं जातं त्याला काय म्हणतात समाधी हे ध्यान अवस्था असते की नाही ध्यानावस्थामध्ये ध्यानायनं रहसि तत् बहुलाधरोष्टभासारुणायिततनु द्विजकुंद पंक्ति ध्यायेत् स्वहृत्कुहरके अवसितस्ते और भक्त्यात्रयार्थितमत अनबृहक्ति त्याला समाधी म्हणतो तर ते मोक्षचा आणि तसं आहे भगवंताच्या ठिकाणी आपलं बुद्धी ठेवणे आपली बुद्धी ठेवणे मन ठेवणे त्यालाच समाधी म्हणतात आणि ती समाधी अवस्था मोक्षाला साधनीभूत असते ते मोक्ष साधन तेच मोक्ष साधून देण्यासाठी कारणीभूत असेल उत्तमच्या एतद अन्यत्र ही गोष्ट दुसरीकडे सांगितली आहे तस्य तत्त्वग्रहणाय साक्षात वरीयसीरपिवाजस्तमादम् स्वप्ने निरुक्त्याग्रहमेधि सौख्यं नयस्ते हेयानुमितं स्वयं स्यात् इति हे भागवतामध्ये सांगितलेलं बरं का हे सगळी भागवतात समजतो काय न तस्य तत्वग्रहणाय साक्षात त्या व्यक्तीला तत्वग्रहणाय परमात्म्याचं काय तत्व आहे हे ग्रहण करण्यासाठी म्हणून किती किती मोठे मोठे वाक्य जरी सांगितले तरी ते हे सगळे वाक्य परमात्म्याचं तत्व ग्रहण करण्यासाठी तत्व जाणून घेण्यासाठी वापरले गेलेले आहेत म्हणून मनात बुद्धी येतच नाही त्याला मनामध्ये तो विषय येतच नाही परमात्म्याचं तत्व जाणून घ्यावं याकरता हे सगळे वेदवाक्य सांगितले आहेत म्हणून मनामध्ये कधी कल्पनाच येत नाही बरं का तस्य तत्वग्रहणाय साक्षात वदीयसीरविवाद समासन मोठे मोठे ब्रह्मसूत्रासारखे वगैरे जे वाक्य असतात की नाही सगळे वाक्य कशासाठी चाललेले आहेत प्रवृत्त झालेले आहेत सांगितलेलं आहे तर साक्षात श्रेष्ठ असणारे ते वाक्य परमात्म्याचे तत्व जाणून घेण्यासाठी जातात स्वप्ने निरुक्त्याग्रहमे सौख्यम स्वप्नामध्ये निरुक्तीने म्हणजे विवेचनपूर्वक गृहमेधी लोक गृहस्थाश्रमी लोकांचं जे सौख्य असतंय की नाही ते सौख्य म्हणजे आपण हे जे आता इथं पाहत असतो सगळे सौख्य जे गृहस्थाश्रमी होऊन जे आपण सुख पाहत असतो की नाही ते सुख कसे आहे परमात्म्याचे तत्व ग्रहण करण्यासाठी परमात्म्याचं तत्व जाणून घेण्यासाठी निघालेला मनुष्य असतो व्यक्त असतो की नाही त्या व्यक्तीला हे गृहमेधी सौख्य म्हणजे गृहस्थाश्रमी यांचे जे काही सौख्य आहे की नाही सुख आहे की नाही ते हे आहे तुच्छ आहे जसं स्वप्नातील सुख तुच्छ असते त्याप्रमाणे हे देखील तुच्छ आहे परमात्म्याच्या तत्वग्रहणाबद्दल चाललेलं व्यक्तीला हे सगळं तुच्छ वाटत असतं हे काय ते असवा अनुमितम स्वयंकार हे सोडून द्यावं ते अनुमिती बुद्धी त्याच्या मनामध्ये कधीही कल्पनाच येत नाही बरं का हे पाहिजे की हे असल्याशिवाय कसं हो रसशास्त्रीयांचे सुख भोगल्याशिवाय परमात्म्याचं तत्वग्रहण करून काय उपयोगाचं आहे असं समजतो तो हे सगळं त्याज्य आहे म्हणून वाटतच नाही करा अर्थ येतो न यस्य तत्वग्रहणाय साक्षात वरीयसीरविवादस्तमापन् स्वप्ने निरुक्त्याग्रहमे सौख्यं न यत्तुमिदं सदातिथी म्हणून भागवतातील सांगितलं त्यांनी मोक्ष साधक असतात जे काही वाक्य असतात सांगितलेली गोष्टी असतात
त्या ठिकाणी मोक्ष साधक वाक्यामध्ये आपलं मन कुठे लावावं म्हणून सांगितलं असेल, परमात्म्याचं सांगितलं. म्हणून हरिभक्ती कशी असते, खऱ्या भक्तीला काय म्हणतात ते इथं दाखवून दिलेलं आहे. खरी भक्ती म्हणजे हे सगळं आपल्याला तुच्छ वाटत. आत्म, जाया, देय, अपत्य, ग्रह इत्यादी सगळे हे तुच्छ आहेतच वाटत. हे सगळे परमात्म्याने दिलेलं आहे म्हणून आपल्या जवळ आहे. परमात्म्याने आपल्याला हे जर दिलं नसतं तर ते काय तुमच्या जवळ राहिले असते काय, आणि त्याच्यामध्ये आसक्त होऊन बसता काय तुम्ही. देह, अपत्य, ग्रह वगैरे सगळे हे जे आहेत की नाही, त्या संपर्कात प्रिया आसन, त्या परमात्म्याच्या संपर्कामुळे किंवा चांगल्या रीतीने अनुग्रहामुळे संपर्क झाल्यामुळे हे सगळे आपल्याला आवडतेच होतात बरं का. या संपर्कात प्रिया आसन सगळे तुम्हाला आवडते त्या परमात्म्याच्या संपर्कामुळे, परमात्म्याच्या अनुग्रहामुळे आवडते झालेले. तसा संपर्क नसला, परमात्म्याचा अनुग्रह तुम्हाला नसला तर काय उपयोग आहे. त्या संपर्कात प्रिया आसन ततः कोण परत प्रिया, असं त्या परमात्म्याच्या संपर्कामुळे आपल्याला हे सगळे आवडते झालेले आहेत, आवडते गोष्टी झालेल्या आहेत. त्या परमात्म्यापेक्षा सर्वश्रेष्ठ असणारा या जगामध्ये कोण आहे सांगा बरं. ही बुद्धी मनामध्ये यावी लागते. अशी बुद्धी आपल्या मनामध्ये मनामध्ये असल्या प्रकारची बुद्धी आली, विचार आला, तर मग समाधीस्थ होत होतो. समाधीस्थ म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणी सर्वस्व समर्पण करून बसलो, आणि त्याच्यामुळे मोक्ष प्राप्त होतो बरं का. तर ते मोक्ष साधन तिथं म्हणलेले आहे. ताम योग बुद्धिमा, आता ती बुद्धी कशी परमात्म्याच्या ठिकाणी ठेवावी हे सांगायला पाहिजे. पण तिच्या विषय त्रैगुण्य विषया वेदा त्रैगुण्यो भव अर्जुन निर्द्वंद्वो नित्य सत्वस्थो योगक्षेम आत्मवान. 45व्या श्लोकामध्ये सांगायला गेलं. ताम योगबुद्धिमा त्रैगुण्य विषया इत्यात्मा इतरदा त्रैगुण्य विषया वेदा या वाक्याने इतरला, इतर म्हणजे दुसरं जे काही असते की नाही, इतर अपोद्य दुसरी गोष्ट सोडून द्यावी. त्रैगुण्य विषया हा वेदा. त्रैगुण्य म्हणजे कोणते, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण, या तीन प्रकारचे गुण असतात. कोणतेही विषय, कोणतेही पदार्थ या तीन गुणांचा जो प्रभाव असतो की नाही, त्रिगुणात्मक प्रभाव, त्या प्रभावाला जाणून घेण्यासाठी म्हणून, ते विषय सांगण्यासाठी म्हणूनच प्रवृत्त झालेले असतात. वेदानाम परोक्षार्थत्वात, वेद जे आहेत परोक्षार्थाने युक्त असतात. परोक्षार्थ म्हणजे काय, ज्या इंद्रियांच्या द्वारे दिसून न येणारी गोष्ट असते त्याला परोक्ष म्हणतात. आणि तो परमात्मा अपरोक्ष असणं, अपरोक्ष ज्ञानी अपरोक्ष ज्ञानानेच प्राप्त होतो बरं. देवता सगळ्या परोक्ष ज्ञानाने प्राप्त होतात. परोक्ष प्रिया इव ही देवा, देवता लोक परोक्ष प्रिय असतात, परमात्मा अपरोक्ष प्रिय आहे. त्रिगुण संबंधी त्रिगुणात्मक असणाऱ्या अशा गोष्टी कोणत्या, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण या तीन गुणांच्या द्वारे किंवा त्या त्रिगुणांना लागलेले असे जे कोणते गोष्टी आहेत ते सगळे स्वर्ग लोक आहे, भूलोक आहे, नरक लोक आहे, ते सगळे प्रातिस्विक म्हणजे वर वर दाखवून देणारे विषय असतात, आणि तशा ठिकाणी प्रीती करणारे होतात. म्हणून त्रिगुण विषय, त्रैगुणात्मक विषय जे असतात की नाही, त्रैगुण्य विषया वेदा प्रतीचित प्रातिस्विक अर्थाना अर्थ म्हणजे प्रातिस्विक वर वर दिसून येणारा अर्थ दिसून येतो. परोक्षवादी वेदोयम म्हणून वेद कसे आहेत, परोक्ष अर्थ दाखवणारे आहेत असं सांगेल. आता प्रातिके अर्थे भ्रांती कुरु, वर दाखवून येणाऱ्या विषयाबद्दल अर्थ समजून घेऊन तेच समजून भ्रम
बाळगून घेऊ नका, मा करू इत्यर्थ. वादो विषयकत्वंच मुखतो वचन. वाद शब्दाचा अर्थ काय? वेदवादी म्हणून म्हणतात. त्याच्यामध्ये वाद शब्दाचा अर्थ काय? विषयकत्व. त्यातला विषय काय आहे हे कसं जाणायचं? मुखतः वरवर समजून घेणे याला म्हणतात वाद. वाद शब्दाचा अर्थ इथे दिलेला आहे का? वेदवाद रता हा म्हणून दिलेला आहे. त्यापैकी वाद शब्दाचा अर्थ विषयकत्व आहे. त्यामध्ये देखील एक कोणता तरी विषय आहे असं वरवरपणे जाणून घेणे. मुखतः म्हणजे काय? वरवर प्रातिशिकपणे जाणून घेणे. हा या वाक्याला त्या वाक्याला काय म्हणतात? वाद. तो वेदपक्ष निषेध. इथं वेदपक्ष काही निषेध केला जात नाही बरं का. वेदाच्या बद्दल सांगणं हे काय निषेध केला नाही. कारण कोणतेही वेद असो कोणतेही वाक्य असो ते सांगितलेलं वाक्य जे असते त्याच्याने वरवर येणारे अर्थ पुष्कळ असतात. प्रातिष्ठिक अर्थ म्हणतात. पण शास्त्र काय सांगत आहे? वेद असो पुराण असो कोणतेही असो सगळ्यामध्ये परमात्म्याची महिमा सांगितलेलीच असते. वेदे रामायणे देव पुराणे भारते आधामध्ये मध्ये विष्णू सर्वत्र गीयते वाक्य हरिवंशातील वाक्य सगळीकडे परमात्म्याचं महिमा दाखवली गेलेली असते म्हणून सांगितलं. सर्वे वेदा यत् पदमामनंती तपांत सर्वाणि जयत वदंती. सगळे वेद जे काही त्या परमात्म्याच्या बद्दल महिमा दाखवतात की नाही, परमात्म्याची महिमा दाखवत असतात तसे सगळे वेद असतात. वेदोखिलो धर्ममूलम स्मृतिशीले तद्वेदा. वेद कसा आहे? सगळ्या धर्माला मूल कारणीभूत आहे आणि स्मृती वगैरे देखील त्याचा शील स्वभाव कसं वागावं काय नाही हे स्मृती सांगतात. तद्विधाम हे जाणणारे लोक. आचार सेव साधू नाम आत्मनोवृत्ती देवच. आचार म्हणजे काय आहे? तुम्ही जो आचार बाळगता की नाही तो आचार म्हणजे काय? साधू नाम आत्मनोवृत्ती देवच. परमात्मा प्रीतिकारक असणारी सज्जन लोक जे काही आपली रुची बाळगून करतात की नाही त्या सगळ्या गोष्टीला आचार. आसमंतात चरती ते आचार. हा सगळीकडून परमात्म्याला जाणून घेणं त्याबद्दल जे प्रयत्न करत असतात त्या गोष्टीला आचार म्हणतात. म्हणून सज्जन लोक काय करत असतात? त्यांची गोडी केव्हाही परमात्म्याच्या ठिकाणीच असते. आचारश्चैव साधूनाम आचार आत्मनो रुचिरेव. ऋतुदेव परमात्म्याची रुची त्याच्यामुळे प्राप्त होती. तसल्या गोष्टी समजून घेणं हे सज्जन लोकांचं काम असते. सज्जनांनी जो काही आचार बाळगलेला असतो की नाही तो आपण सज्जनांचा संपर्क केल्यामुळे ते लोक कसं वागतात, कसा आचार करतात, काय नाही हे सगळं बघत कळून घ्यावं लागतं. वेद प्रणिहितो धर्म हे धर्म सत्युपदी आहे. वेदामध्ये सांगितलेले जे गोष्टी असतात की नाही त्याला धर्म म्हणतात. आणि वेदामध्ये सांगितलं गोष्टी जे करू नये म्हणून सांगितलं असते ते अधर्म म्हणून म्हणतात. वेदामध्ये सांगितलेलं असतं की सकाळी उठल्याबरोबर सकाळी स्नान करावं, गायत्री मंत्र जप करावे वगैरे वेदामध्ये सांगितलेलं. कुर्या मैत्रो ब्राह्मण उच्चते हे वाक्य आहे. या वाक्याने काय सांगितलंय? बाकीच्या गोष्टी तुम्ही करा न करा ब्रह्म गायत्री मैत्र म्हणजे गायत्री मंत्राचा जप करणं हे ब्राह्मणाचं लक्षण आहे म्हणून सांगितलं. त्याशिवाय अधर्म न फलांड बघतेत न कलंजक बघतेत वगैरे सांगितलेले हे सगळे विपरीत गोष्टी सांगणारे गोष्टी असतात ना त्याला सगळं अधर्म. वेदांना सर्वात्मना विष्णू परत्व. वेदामध्ये सगळ्या रीतीने कोणत्याही रीतीने काही करून पहा तुम्ही एकूण विष्णू परमात्म्याच्या बद्दल जे भक्ती किंवा आसक्ती तुम्हाला उजात असते विहित असते तर विरुद्ध असते धर्म अधर्मकत्वोक्ते हे वेदामध्ये विहित सांगितलेले जे गोष्टी असतात ते धर्म आहेत ते करू नये म्हणून सांगितले. याप्रमाणे वेद विहित कर्म अनुष्ठान करणे हे सज्जन लोकांचा स्वभाव आहे. ते तसं करत असतात म्हणून त्यांनी
करत असतात सगळ्या गोष्टी, त्या गोष्टींना काय म्हणतात आपण? आचार. आचार प्राप्त धर्माचे दुष्ट परमात्मा प्रसन्न व्हावा या उद्देशाने आचरण केला गेलेला सज्जनांचा धर्म जो असतो त्या सज्जनांच्या धर्माला आचरण करणे हे धर्म आचरण होत. आणि त्यांनी जे काही करू नये म्हणून सांगितलेलं असते ते करत नसतात. सगळ्या गोष्टीला त्या सगळ्या गोष्टीला अधर्म. तुम्ही धर्म आसक्ती ठेवून घ्यावी, आसक्ती सोडून घ्यावी. 45 श्लोकापर्यंत तुम्हाला की कळवले गेले. वेदो किलो सर्वमूलम स्तुतिशीले तत्पुराम आचारस्तेव साधूनाम आत्मनो आत्मनः म्हणजे परमात्म्याच्याबद्दल आवड ठेवून घेऊन जे काही सज्जन लोक आचरण करतात की नाही त्याला आचार वेद प्रणिहितो धर्मो धर्म. वेदामध्ये सांगितलं जे गोष्टी आहेत आचरण करणे त्या लोकांनी कसं आचरण केलं त्याला धर्म. विरुद्ध अधर्म. त्याप्रमाणे वेदानां सर्वात्मना विपरीतोक्ती हे वेद सगळे विष्णू परमात्म्याबद्दलच दाखवतात. विहित असणार असेल विषय येते ना त्याला धर्म म्हणायचा, विरुद्ध असणार अधर्म म्हणायचा. ही गोष्ट 45 त्रैगुण विषय वेदाः निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो नित्य सत्वस्तु निर्योग हे महात्मा. म्हणजे सुख दुःख हे सगळे समान करावे, नित्य सत्व सात्विक क्रिया करत राहावे, निर्योग इकडं तिकडं आपला उपाय म्हणा मन न लावणे. त्याच्यामुळे आपला क्षेम होऊ शकतो, परमात्म्याचं ध्यान त्याच्यामुळे विसरून जाऊ शकत नाही. तसं आपण करत राहावं. 45 श्लोकात आचार्य दाखव ह्याच्यानंतर काम्य कर्म करणारे कसे लोक असतात, काय काय हे सगळं पुढच्या